ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता सायलीचं गाठोडं सापडत नसल्यामुळे अर्जुन खूपच अस्वस्थ झालेला असतो, कारण सायलीच्या आईवडिलांचा कधी एकदा शोध घेतोय आणि सायलीला जगातील सर्वात बेस्ट गिफ्ट कधी देतोय असं अर्जुनला झालेलं असतं। परंतु त्याचवेळी कुसुमताई आणि श्रेयश या दोघांच्या तोंडून आता प्रियांच्या बाबत खूप मोठा खुलासा होणार असतो। सायलीचं गाठोडं चोडून आश्रमातून पळवून नेणारी दुसरी तिसरी कोणी नसून आता प्रियाचा असल्याचा खुलासा श्रेयस आणि कुसुमताई अर्जुन समोर करणार असतात। तर त्याचबरोबर अर्जुनला आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो की जे गाठोडं प्रियानं घेऊन ती खरी तन्वी असल्याचं रविराज समोर सिद्ध केलेलं असतं ते खरं तर गाठोडं सायलीचं असतं आणि त्या सर्व वस्तू सायलीच्या असतात, आणि म्हणजेच सायलीच खरी तन्वी असल्याच्या सत्याचा उलगडा अर्जुन समोर होणार असतो। आणि त्याचबरोबर अर्जुनाचा आता सायलीला तिचे खरे आई वडील म्हणजेच रविराज प्रतिमाची भेट घडवून आणणार असतो आणि इतके दिवस आता आपल्यासोबत राहणारी सायली दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमाची खरी मुलगी आहे या सत्याचा उलगडा होताच आता पूर्णाई देवीचे आभार मानत आता प्रियाची सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरातून डायरेक्ट आता जेलमध्येच हकालपट्टी होणार असते। तर मित्रांनो, आपण पाहिलं होतं मालिकेमध्ये की अर्जुनला सायलीचं दुःख समजलेलं असतं आणि तेही कल्पनामुळे की अर्जुनला त्याचे आई वडील आहेत, परंतु सायलीने तर स्वतःच्या आई वडिलांना कधी पाहिलेले सुद्धा नाही आणि सायलीचं ते दुःख आता अर्जुनने समजून घेतलेलं असतं आणि कल्पनाने अखेर अर्जुनचे डोळे उघडलेले असतात। तर त्याचमुळे कल्पना आणि अर्जुनला कधी एकदा सायलीला तिचे आई बाबा मिळवून देतोय असं झालेलं असतं। त्याचवेळी अर्जुन आता सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्याचा विडाच उचलतो आणि तो आता मधुभाऊंची भेट सुद्धा घेतो आणि मधुभाऊंना आता साक्षीच्या विरोधात काही प्रश्न विचारत तो सायलीच्या आईबाबत आता काही माहिती मधुभाऊंकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो। अर्जुन मुद्दाम खोदून सायलीच्या आयुष्याबाबत जन्माबाबत काही प्रश्न विचारत असतो आणि त्याचवेळी मधुभाऊ अर्जुनला सांगतात की ज्यावेळी सायली मंदिरात भेटली होती तेव्हा ती सर्व काही विसरून गेली होती, तिच्या सर्व आठवणी पुसल्या गेल्या होत्या आणि तिला काहीच आठवत नव्हतं। त्यावेळी आता अर्जुनला समजतं की सायलीला तर स्वतःचं नाव सुद्धा खरं माहिती नाही आणि त्याचबरोबर तिचे आई वडील कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही। त्याचमुळे अर्जुनला आता स्वतःहूनच सायलीच्या आईवडिलांचा शोध घ्यावा लागेल। तर अर्जुन त्याचसाठी आता इकडे आश्रमातील जे काही सामान असतं त्याची चेकिंग करतो, परंतु त्यामध्ये प्रियाचं आणि सायलीचं गाठोडं गायबच असतं आणि त्याच गाठोड्याचा शोध घेण्यासाठी सायलीच्या आईबाबांचा शोध घेण्यासाठी आणि त्याचबरोबर साक्षीच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघेही आश्रमात गेलेले असतात आणि आश्रमामध्ये आता तिथे रविराजांकडून आता प्रियाला अर्जुनबाबत सुगावा लागलेला असतो आणि त्याचमुळे पुरावे लंपास करण्यासाठी प्रिया सुद्धा आश्रमात आलेली असते आणि त्याचवेळी अचानकपणे पोलिसांची तिथे एंट्री झालेली असते, परंतु अर्जुनच्या हाती आता साक्षीच्या बाबत खूप मोठा पुरावा लागलेला असतो। तो म्हणजे साक्षी आणि महिपतीने मधुभाऊंना आश्रम विकण्यासाठी धमकी पाठवलेली असते आणि धमकीचं पत्र अर्जुनच्या हाती नेमकं लागलेलं असतं आणि याचा उपयोग करून मधुभाऊंना सोडवण्यासाठी अर्जुनसाठी हा खूप मोठा उपयोग होणार असतो। या पत्रामुळे आता साक्षी आणि महिपती खरं तर आश्रम विकत घेण्याच्या मार्गावर होते आणि त्यासाठी कित्येक वेळा तर त्यांनी मधुभाऊंना धमकी सुद्धा दिलेली असते, परंतु पत्रामुळे अर्जुन आता ते सिद्ध करून दाखवणार असतो कोर्टामध्ये आणि ते पत्र अर्जुन जपून ठेवतो। त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही एका गंजेमध्ये लपल्यानंतर पोलीस आता मारायला लागतात, तेव्हा सायलीला हळुवारपणे अर्जुन आपल्या मिठीमध्ये घेतो आणि स्वतः पोलिसांचा मार खाऊन तो त्रास सहन करत असतो। तर सायली आणि अर्जुनच्या हाती पुरावा लागलेला असतो ही गोष्ट प्रियाला माहितीच नसते। प्रियाला फक्त एवढं माहिती असतं की अर्जुन कोणत्या तरी कारणासाठी किंवा कशाचा तरी शोध घेण्यासाठी आश्रमात आला आहे आणि प्रियापासून आता ही गोष्ट वंचित राहिलेली असते की अर्जुनला साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा हाती लागला आहे आणि प्रिया स्वतःचा सर्व राग आता अस्मितावर काढते। तर त्यानंतर अर्जुन परत एकदा मधुभाऊंची भेट घेण्यासाठी गेलेला असतो आणि मधुभाऊंना खोदून अर्जुन प्रश्न विचारत मारायला लागतो की सायली केव्हा तुमच्याकडे आली होती, ती तारीख ती वेळ काही तुम्हाला आठवतंय का? तेव्हा आता मधुभाऊ सांगायला लागतात की तारीख आठवत नाहीये, परंतु सायलीचा ज्या दिवशी वाढदिवस असतो ना, म्हणजे त्याच दिवशी मला असं कळलं सायलीकडून की तुमचाही वाढदिवस असतो, त्याच दिवशी सायली
मंदिरामध्ये मला रात्रीच्या वेळी भेटली होती आणि तिच्या हातामध्ये काही वस्तू होत्या. एक छोटीशी बाहुली होती, एक लॉकेट होतं. तिच्या खूप साऱ्या वस्तू होत्या. त्या मी जपून माझ्या कपाटामध्ये ठेवल्या होत्या, त्या पेटीमध्ये होत्या. तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो, मधुभाऊ तुम्हाला एक सांगू का, खरं तर मला सायलीच्या आईवडिलांचा शोध घ्यायचा होता आणि सायलीला जगातील सर्वात सुख मला द्यायचे आहेत. सायली प्रत्येक वेळी सर्व काही विसरून दरवेळी ती हॅपी असते. तिच्या लाईफमध्ये एवढं सगळं काही घडून गेलं आहे तरी सुद्धा ती गोष्ट विसरून सायली परत परत आपल्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आणते आणि परत कामाला लागते. आणि सायलीचा हाच निरागसपणा मला खूप आवडतो आणि म्हणूनच मी सायलीसोबत लग्न केलं आहे. परंतु सायलीच्या आईवडिलांना मला शोधायचं आहे. ते कुठे ना कुठेतरी असतील ना. त्याचवेळी मधुभाऊ सांगतात की मग मी माझ्या कपाटामध्ये गाठोडं सायलीचं बांधून ठेवलं होतं. परंतु अर्जुन म्हणायला लागतो, मधुभाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आश्रमातील सर्व सामान इथे पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये मी सर्व गाठोडी चेक केली, परंतु त्यामध्ये प्रिया म्हणजे तन्वी आणि सायली दोघींचाही गाठोडा नाही आहे. तेव्हा आता मधुभाऊ सांगायला लागतात की याचं उत्तर कुसुमताईच तुम्हाला देऊ शकते, कारण कित्येक वेळा तरी सायलीच्या वस्तू चोरत असताना कुसुमनेच प्रियाला रंगेहात पकडलं होतं आणि कित्येक वेळा तरी मी तिला खूप काही बोललो होतो, खूप काही सुनावलं होतं, परंतु माझं ऐकेल ती प्रिया खचली. माझी साऊ खरंच खूप गुणीबाळ आहे. तुमच्यासारखा नवरा तिला भेटला आहे आणि त्यातून आता तुम्ही तिच्या आईवडिलांचा शोध घेऊन तिला इतकं मोठं सुख देण्याचा प्रयत्न करता, हे पाहून खरंच मी धन्य झालो आहे. मला इतका चांगला जावई भेटला आहे. खरंच मी आता सायलीची काळजी जरी नाही केली तरी सुद्धा चालेल. परंतु अर्जुन म्हणायला लागतो, नाही मधुभाऊ, सायली तुम्हालाच आपले आई आणि वडील सुद्धा मानते आणि सायलीसाठीच मी तुम्हाला लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न नाही तर मी 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत, म्हणजे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी येण्याच्या आतमध्ये मी तुम्हाला सायलीसमोर हजर करेन. आणि मी सायलीला तसं वचन दिलं आहे की सायलीच्या येणाऱ्या वाढदिवसादिवशी मधुभाऊ तुम्ही तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हजर असताल. परंतु त्याचबरोबर मला हे सुद्धा सायलीला गिफ्ट द्यायचं आहे की सायलीचे खरे आईबाबासुद्धा मला तिच्या वाढदिवसादिवशी हवे आहेत तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. तेव्हा आता मधुभाऊ म्हणायला लागतात की हो, आता सायलीचं आणि प्रियाचं गाठोडं गायब आहे म्हटल्यानंतर मला असं वाटतं की प्रियानेच नक्की काहीतरी केलेलं आहे किंवा पुरावे गायब करण्यासाठी प्रियाने ते गाठोडं लपवूनही ठेवलं असू शकतं किंवा चोरलंही असू शकतं. परंतु ही गोष्ट मला खरं तर माहिती नाही आहे. तुम्ही जाऊन कुसुमताईची भेट घ्या आणि कुसुमला विचारा की नक्की काय झालं होतं, कारण कित्येक वेळा सायलीच्या वस्तू चोरत असताना तिनेच पाहिलं होतं. तेव्हा आता अर्जुन लगेचच मधुभाऊंकडून तडक निघतो तो कुसुमताईकडे. तेव्हा कुसुमताईला अर्जुनचं हे वागणं जरा विचित्रच वाटायला लागलेलं असतं. कुसुमताई म्हणायला लागते, परंतु सायलीसाठी तू एवढं सगळं का करतोयस? तू तर तिचा खरा नवरा नाही आहे ना. 1 वर्षानंतर तर तुमचं सर्व काही नातं संपणार आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो, कुसुमताई, जरी आपलं नातं जरी संपणार असलं 1 वर्षानंतर तरी सुद्धा आपण फ्रेंड्स म्हणून राहणार आहोत ना. आणि मित्र मैत्रीण एकमेकांसाठी काहीही करू शकतात, आपली ओळख तरी राहील ना. परंतु मिसेस सायलीने माझ्या घरात येऊन माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या घरातील सर्व माणसांसाठी खूप काही केलं आहे आणि आता मला सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी मला खरं तर त्यांच्या खऱ्या आईबाबांचा शोध घ्यायचा आहे. तेव्हा मी मधुभाऊंची भेट घ्यायला गेलो होतो आणि सर्व काही सांगितलेली हकीकत मधुभाऊंनी अर्जुन लगेचच सर्व कुसुमताईला सांगतो. ते इतक्यातच आता तिथे श्रेयश आलेला असतो आणि श्रेयश म्हणायला लागतो की दादा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे खरं तर सायलीताईचं गाठोडं चोरून नेणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर प्रियाताईच आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुला कसं माहिती? तेव्हा श्रेयश सांगायला लागतो की ज्यावेळी आम्हाला आश्रमातून बाहेर काढायली होती तेव्हा एक खूप मोठे साहेब आले होते आणि त्यांनी आम्हाला काही वेळ दिला होता. तेव्हा आता प्रिया दिदी होती की प्रियाताई स्वतःचं सामान घेऊन तिच्या मैत्रिणीकडे राहायला जाणार असं म्हणत होती आणि प्रियाताईच्या कपड्यामध्ये बॅगमध्ये मी एक गाठोडं पाहिलं होतं. ती जात असताना तिच्या बॅगमध्ये मला एक लाल कलरचं गाठोडं दिसलं होतं आणि कित्येक वेळा तरी
कुसुम म्हणायला लागते की कित्येक वेळा तरी प्रियाने सायलीच्या वस्तू, सायलीचे पैसे चोरण्याचा खूप वेळा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मधुभाऊनी तिला शिक्षा सुद्धा दिलेली होती, परंतु सुधरेल ती प्रिया कसली. त्याचवेळी अर्जुनला आता समजलेलं असतं की नक्कीच आता प्रियानेच मिसेस सायलींचं गाठोडं घेऊन गेले आहे, परंतु ते गाठोडं चोरण्यामागे नक्की कारण काय असेल याचा शोध अर्जुनला आता घ्यायचा असतो. तर श्रेयस आणि कुसुमताईमुळे अर्जुनला हे तरी समजलेलं असतं की सायलीचं गाठोडं गायब आहे म्हटल्यानंतर ते गाठोडं नक्कीच प्रियाने चोरलेलं आहे, परंतु आता त्या गाठोड्याचा शोध घेऊन अर्जुन सायलीच खरी तन्वी आहे या सत्यापर्यंत कसा पोहोचणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.